असं होतं आपलं ठाण्याचं मसाला मार्केट. चक्कीच म्हणावी लागेल, कधी जाऊन मिळतो मसाला. इकडे गर्दी बघा ना किती आहे. आणि इकडे बघा आपल्याला एक वेगळा आयटम दिसला. बाकी स्पेशल चायचा मसाला पण आहे. तुम्हाला वाटेल स्वस्त आहे. मेनली कर्नाटकच्याच मसाल्यासाठी सगळ्यात उत्तम मिरच्या असतात. रामकृष्ण हरी किंग मसाल्यामध्ये तुमचं स्वागत आहे. मोहम्मद अली रोड ठाण्यामध्ये पण आहे. मसाल्यांसाठी हे धने वापरतात. हा आहे मालवणी मसाला, त्यांनी बनवून ठेवला बघा. इकडे गोडाऊन आहे, पूर्ण गल्ली आहे, ती मसाला गल्ली आहे. मामलेदारची चव येईल तुम्हाला. हे प्रत्येक दुकानाचं प्रमाण हे वेगळं असतं. ह्याची पावडर पण एक नंबर बनते. कुठलाही मसाला सगळ्यात जास्त लागणारी मिरची ही. नंतर कर्नाटकची बेडगी असते. हाती आपल्याकडे आहे का? एवढा कमी रेट मध्ये तुम्हाला इथे मसाला बनवून जाईल. मालवणी मसाला आहे, आगरी मसाला आहे. बघा ही सिंगापूरची दालचिनी आहे आणि मिरच्यांचे रेट बरेच कमी झालेले आहे त्यावरची. तुम्हाला मागे बघून कळलंच असेल की मी कुठल्या तरी मसाला मार्केटमध्येच आहे. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला मागे बघून कळलंच असेल की मी कुठल्या तरी मसाला मार्केटमध्येच आहे. तर मी आत्ता आहे ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये. आणि ह्याच्या आधी आपण APMC मसाला मार्केट आणि लालबागचं मसाला मार्केट या दोन मसाला मार्केटची व्हिडिओ बनवलेली आहे आणि ते तुम्ही बघितलंच असतील. आणि नसतील बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देतो, म्हणजे तुम्हाला कसं कम्पेअर करायला बरं पडेल. जे आपलं हे आता आहे ठाण्याचं मसाला मार्केट आहे, हे पण जरा फेमस मसाला मार्केट आहे आणि इकडे पण बरीच गर्दी असते. आणि बघूया इथे मिरच्यांचे रेट काय काय आहेत आणि मिरच्या कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत. इकडे अशी बरीच दुकानं आहेत. त्यातलं हे आता या इथे भोलाभाऊ मसाला सेंटर आणि हे स्वतः भोलाभाऊ. इकडे मिरच्या आहेत. तर हे पटना आहे ना, पांडे. हां, कशी पांडे 250 रुपये किलो. बघा ही 250 रुपये किलो आणि ते पण विदाऊट डेटवाली. डेट काढलेली. आणि डेटवाली असेल तर डेटवाली असेल 200 रुपये. 200 रुपये किलो. 50 रुपयाचा फरक येतो. हां, कारण डेट काढले की गट येते ना, म्हणून. आणि आपली लवंगी शंकेश्वरी हे बघा, ही आहे शंकेश्वरी. ही कशी किलो आहे दादा? शंकेश्वरी 250 रुपये किलो. हे बघा शंकेश्वरी पण 250 रुपये किलो आहे. आणि ही बेडगी शंकेश्वरी ना, बेडकी, फक्त बेडकी. ही फक्त बेडगी, ही पण 250 रुपये किलो आहे. म्हणजे बघा, आणि सगळ्या डेट काढलेल्या. म्हणजे आपली चारही मिरच्या आपण बघितल्या, चारही 250 रुपये किलो ह्या रेटचेच आहे. हे आहे काश्मीरी मिरची. ही कशी किलो दादा? 300 रुपये. ही बघा ही 300 रुपये किलो आहे काश्मीरी मिरची. लाल कलर आणणारी मसाल्याला काश्मीरी मिरची. आणि मिरच्यांचे रेट बरेच कमी झालेले आहेत यावर्षी. दरवर्षीपेक्षा कमी आहे ना यावर्षी. ही बेडगी झाली, ही शंकेश्वरी झाली, ही काश्मीरी, या सर्व कर्नाटकच्याच मिरच्या आहेत. म्हणजे अनिगिरी मिरच्या चांगल्या क्वालिटीच्या. आणि इकडे आहे आपली रेशीम पट्टा मसाला जाड करणारी मिरची. बघा याने मसाला तुमचा बऱ्यापैकी थिक होतो, जाड होतो. ही कशी किलो दादा? रेशीम पट्टा 350. बघा रेशीम पट्टा आहे 350 रुपये किलो. हे हळकुंड राजापुरी आहे की सेलम आहे? सेलम कसं किलो? सेलम हलकंड ते राजापुरी आहे. हे कसं किलो सेलमचं? सेलम 240 रुपये किलो, राजापुरी 200. हे बघा हे 240 रुपये किलो आहे. आणि हेच हळकुंड आहे राजापूरचं, आपल्या राजापुरी, हे 200 रुपये किलो आहे. आणि आपली ही दालचिनी इंडियनवाली कशी आहे? हे आहे 120 रुपये 100 ग्रॅम आहे. 120 रुपये 100 ग्रॅम. आणि ही आपली इंडियन आहे ना, इंडियन दालचिनी 120 रुपये 100 ग्रॅम. आणि ही बघा ही सिंगापूरची दालचिनी आहे. आणि ही कशी किलो आहे मग? 160. बघा ही आपली सिंगापुरी 160 रुपये 100 ग्रॅम. आणि बडीशेप कसे दादा? बडीशेप 80 रुपये पाव किलो. 80 रुपये पाव किलो. आणि हे शाही जिरे आहे ना? नाही, जिरं साधं जिरं. साधं जिरं. हे कसं आहे? 400 रुपये किलो. हे बघा हे 400 रुपये किलो जिरं आहे, आपलं साधं जिरं. आणि इकडे आहे मिरी. आता हे बऱ्याच प्रकारचे मसाले असतात, 25-30 प्रकारचे. आपण सगळ्यांचेच रेट नाही विचारत आहे. हा, होलसेलच्या भावामध्ये तुम्हाला सर्व मिळेल. गरम मसाला मिळेल होलसेलच्या भावामध्ये. आणि मेनली लागतात ते धने जास्त मसाल्यामध्ये. हे धने कसे आहेत? धने 240 आहे. हे कुठले धने? हे इंदोरी. इंदोरी धने ना, नवीन इंदोरी धने 240 रुपये किलो. हे बघा 240 रुपये किलो. आणि जरा जुनं असं 200 रुपये, थोडी लो क्वालिटी. हे 200 आहे का? हे बघा हे 200 रुपये. हे पण इंदोरीचं आहे, पण कलर बघा जरा वेगळा आहे. 200 रुपये किलो आहे. ह्यांच्याकडे ना तुम्हाला रेडी मसाले पण मिळतात. रेडी मसाला पण मिळतो तुम्हाला, जो पाहिजे तो रेडी मसाला मिळेल तुम्हाला. मालवणी मसाला आहे, आगरी मसाला आहे. ह्यातला मालवणी कोणता आहे? हे मालवणी मसाला. हा बघा हा मालवणी मसाला कसा किलो आहे तो रेडी? याचं मिळते 600 रुपये. हे बघा 600 रुपये किलो मिळेल तुम्हाला रेडी मसाला. आणि घाटी मसाला? घाटी मसाला 480. घाटी मसाला 480 रुपये किलो. असं वेगवेगळ्या क्वालिटी. आगरी मसाला आहे का? आगरी मसाला सेम रेट 600 रुपये किलो. बघा आगरी मसाला घेतला तर 600 रुपये किलोच आहे. आणि असे मसाले आहेत त्यांच्यात. एक संडे मसाला पण असेल, संडे स्पेशल. संडे मसाला तो पण कसा? तो 600 रुपये. म्हणजे 600 रुपयाची रेंज आहे मसाल्याची. मालवणी घ्या, आगरी घ्या किंवा संडे स्पेशल घ्या. काश्मीरी पावडर. हे बघा सर्व काश्मीरी पावडर वगैरे रेडीमध्ये मिळेल तुम्हाला सर्व.
आणि प्रमाण तुम्ही सांगाल ना, कुठला मसाला हवा असेल तर? किती किलो मिरची पाहिजे त्याच्याप्रमाणे सगळा मसाला सगळा मसाला मिळेल. सगळा मसाला आणि आमचं प्रमाण आणलं तरी त्याप्रमाणे पण होऊन जाईल, तुमच्या प्रमाणात. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही तुमचं प्रमाण आणा, तुमचं प्रमाण नसेल तर ह्यांचं प्रमाण तर रेडीच असतं, ते त्याप्रमाणे मसाला होऊन जाईल. 1200 रुपयाला 5 किलो 5 किलो मसाला. 1000 रुपये 4 किलो. कोणता मसाला? कोणता? आगरी मसाला. आगरी मसाला. आगरी स्पेशल. हे बघा, आगरी स्पेशल मसाला तुम्हाला 1000 रुपयामध्ये 4 किलो मिळून जातो. 1200 रुपयामध्ये 5 किलो मिळेल यांच्याकडे बनवला तर. आणि प्रमाण सर्व तुमचं, प्रमाणात यांचं प्रमाण. बघा, एवढा कमी रेटमध्ये तुम्हाला इथे मसाला बनवून जाईल. आणि थोडंफार तुमचं प्रमाण सांगितलं तर 100 रुपये वाढतील. तसं एक्स्ट्रा तुम्ही गरम मसाला घेताय तर तुम्हाला त्याप्रमाणे पाव वाढेल. किलो अर्धा किलो टाकू शकतो. बरोबर बरोबर. बघा, एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला इथे मसाला बनणार आहे ठाणे मसाला मार्केटमध्ये. नक्की आहे इकडे. आणि यांचा मी नंबर तुम्हाला दाखवला आहे, पुन्हा दाखवतो. हे बघा, आणि हा यांचा नंबर आहे. यांना फोन करून तुम्ही कधी येऊ शकता. आणि हे मसाला मार्केटमध्येच आहे ठाण्याच्या, बोला भाऊ मसाला सेंटर. बघा, नंबर बघून घ्या. इथे आहे एकविरा मसाला मार्ट. हे आहे एकविरा मसाला मार्ट. आणि हा ना पूर्ण गल्ली आहे, म्हणजे हा रोड आहे ते सर्व मार्केटच आहे ठाण्याचं पूर्ण. आहे बघा, सर्व मार्केट आहे ठाण्याचं. आणि इकडे जे मसालेवाले पण आहे, हे आहे एकविरा मसाला. ही कोणती आहे आपली? बेडगी ना सर? हे बेडगी मिरची आहे. बेडगी मिरची आहे. बेडगी मिरची आहे. हे वाली बेडगी मिरची आहे. ही कशी आहे बेडगी? बेडगी सध्याचा आता रेट आहे 260-280 रुपये. बघा, 260 रुपये किलो. आणि ही आहे ती 280 रुपये किलो. आणि ही शंकेश्वरी बेडगी आहे? नाही, हे फक्त बेडगी ही फक्त रेग्युलर. बेडगी रेग्युलर. एक नंतर कर्नाटकची बेडगी असते. हाती आपल्याकडे आहे का कर्नाटकची? कर्नाटकची आहे ना. कोणती आहे? हा बघा, अन्नीगिरी बेडगी आहे. ही बघा, अन्नीगिरी बेडगी. बेडगी आहे, 360 हा, रुपयाचा भाव आहे. ही बघा, ही 360 रुपये. ही प्युअर अन्नीगिरी सुपर बेडगी कर्नाटकची. ही 360 रुपये किलो. याचं पावडर कसं वर्षभर एकसारखं लाल भडकच राहते, म्हणजे कलर वगैरे मध्ये चेंज नाही होत. म्हणजे तुम्हाला चांगला मसाला बनवायचा ना तर हीच घ्या. घरी लॉंग लास्टिंग मसाला ठेवायचा आहे, ही मिरची नक्की घ्या तुम्ही. हां, दुसऱ्या मिरचीकडे जाऊ नका, असं माझं पर्सनल मत आहे. आणि आपली पांडे ही लवंगी. हे लवंगी आहे सर. लवंगी एक अशी आहे, रेग्युलर आहे, गावठी लवंगी हा. आहे. एक कोल्हापुरी लवंगी, भरपूर तिखटवाली. हे वाली आहे बघा सर. ही कशी आपली रेग्युलरवाली? रेग्युलरवाली 280 रुपयाला आहे. 280 रुपये. आणि कोल्हापुरी हे वाली कोल्हापुरी आहे सर. बघा, ही कशी? कोल्हापुरी 320 रुपयाचा दर चालू आहे बघा, सध्या. 320 रुपये किलो आहे कोल्हापुरी. पण ही तुम्हाला मसाल्यात कमी टाकावी लागेल, कारण ही तिखट भरपूर जबरदस्त तिखट असते. तिखट असते. म्हणजे ही जर तुम्ही 1 किलो टाकत असाल तर हिचं काम मला वाटतं अर्धा किलो मध्ये अर्धा होऊन किलो जाईल. मध्ये होणारच नक्की. होणार 100%. बघा, त्या प्रमाणात तुम्हाला मिरच्या टाकाव्या लागतील. मेन तर तुम्हाला लागते पांडे मिरची. ही पटना. ही बघा, ही मेन तुमच्या मालवणी मसाला असो कुठलाही मसाला असो, सगळ्यात जास्त लागणारी मिरची ही कशी किलो आहे? पांडी मिरची 280 रुपयाचा भाव आहे. 280 रुपये किलो. आता सगळी मिरची 300चा आताच आहे. अशी सुपर घ्यायला गेले तर 400चा आत आहे. हे ओके, पांडी हे मिरची बघा, ही पांडी मिरची. आणि सध्या मिरच्यांचे रेट कमीच आहेत यावर्षी. सध्या कमी. हां, आणि ही 280 बोलले ना? 280 ला आहे. 280 रुपये. आणि ही कोणती आहे? हे संकेश्वरी मिरची आहे. याच्याने मसाला थिकनेससाठी आणि मसाल्यामध्ये टेस्टसाठी असते. शंकेश्वरी. लाईट ओके. तिखट आणि चव. आणि आपण मालवणी मसाला तर मेन ही लागते आपल्याला, शंकेश्वरी. ही कंपल्सरी. आपण तर शंकेश्वरी अशी पावडर करून घेतलेली आहे आपल्या मच्छीसाठी, स्पेशल मच्छीसाठी. तर ही मिरची तर आपल्या मसाल्यात आवश्यक आहे. ही कशी किलो आहे? 250 ही रुपये. बघा, 250 रुपये किलो सध्याचा रेट, आजचा रेट. ही रेशीम पट्टा मसाला जाड करते. तुम्ही टाका नका टाकू ऑप्शनल आहे, तुमच्यावरती आहे. काही जण टाकतात, काही जण नाही टाकत, काही जण सजेस्टच करत नाही. 4च मिरच्यांमध्ये काम होतं. पण कोणाला जर समजा मसाला जाड हवा असेल, थिक हवा असेल, तर ही रेशीम पट्टा मिरची तुम्ही नक्की वापरा. ही कशी किलो आहे? रेशीम पट्टाचा रेट आहे सर 600 रुपये किलो. ही बघा, ही 600 रुपये किलो आहे रेशीम पट्टा पण मिरची. आता जे रेशीम पट्टा काम करते ना 600 रुपये मध्ये, तोच मिरची संकेश्वरी काम करते. Same. thickness आणि चवसाठी. चवीसाठी ना? पण याचा भाव 250 आहे. ओके, म्हणजे ही टाकलेली जास्त प्रिफर करतात. आम्ही तेच म्हणालो ना, तुम्ही टाका किंवा नका टाकू, तुमचा चॉईस आहे. ही ऑप्शनल आहे, ही एकदम कम्प्लिटली ऑप्शनल आहे. नंतर एक काश्मीरी आहे सर. आणि ही बघा, ही काश्मीरी मिरची आहे 350 रुपये किलो. आणि हे सर्व देठ काढलेले आहेत. साफ केली. म्हणजे साफ केलेलं आहे. तुम्हाला देठ वगैरे काढायची काही भानगड नाही. पण तुम्हाला या भाजाव्या लागतील किंवा सुकवाव्या लागतील. एकदम हां, एका दोन दाखवावं लागेल. तशा बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत या मिरच्या, नो टेन्शन. आणि हा बघा, हा एकविरा मसाला मार्टचा नंबर बाजूला करण वाघेला, अर्जुन वाघेला आहे बघा. बघून घ्या. तुम्ही आलात मार्केटमध्ये तर इकडे या. नाही सापडलं तर ह्या नंबरवरती फोन करा आणि विचारा कुठे आहे ते. आणि हे बघा, हे खोबरं आहे, राजापुरी खोबरं. आणि हे आहे तुमचं 220 रुपये किलो.
आणि वाटी बघा केवढी मोठी आहे, मोठी वाटी आहे. मोठ्या वाटीचं राजापुरी खोबरं तुम्हाला फक्त 220 रुपये किलोमध्ये ठाणा मसाला मार्केटमध्ये इथे आलात की. आणि हे आहे ते आपले इंदोरी धने, जे मसाल्यात सगळ्यात जास्त लागतात, म्हणजे गरम मसाला म्हणून अर्धा किलो हे धने लागतात आपल्याला मसाल्यामध्ये. तर हे 240 रुपये किलो. आणि नवीनवाले ग्रीन इंदोरी धने, नवीनवाले. आणि इकडे आहे हळद, हळकुंड सेलम आहे. हे सेलम आहे ना, सेलम हे बघा हे सेलम कसं किलो. सेलम 260 रुपयाचा भाव सध्याचा चालू आहे. 260 रुपये किलो आहे बघा सेलम. इकडे आहे हे राजापुरी, हे राजापुरी आहे. आणि हे कुठलं आहे, गाठी हळद आहे सर. हे बघा हे गाठी हळद आहे. घाटी मसाल्यामध्ये जास्त यूज होते, जास्त. कांदा लसूण वगैरे ओके. मसाला असला त्याच्यात यूज होते. त्याच्यात यूज होणारी ही गाठी हळद. आणि ह्याची पावडर पण एक नंबर बनते. म्हणजे जर तुम्हाला घरी हळद वापरायची असेल पावडर बनवून, तर ह्याची बनवा. 2 रुपये महाग असेल पण एक नंबर पावडर बनते ह्याची, छान असते आणि वर्षभर टिकते. ही कशी किलो आहे, हे अशी 240 रुपये. 240 रुपये किलो. बघा रेटमध्ये पण काय जास्त फरक नाही, उलट 20 रुपये स्वस्त आहे सेलमपेक्षा. आणि हे हळकुंड कसं आहे, 220 आहे. आणि हे 220 रुपये. हे पण 220 रुपये किलो. बघा राजापुरी हळद 220 रुपये किलो. आणि हे जुनेवाले धने आहेत, सर. हे कसे 160 रुपये किलो. हे बघा हे फक्त 160 रुपये किलो गावठी धने. बघा ह्यांच्याकडे सर्व रेडी मसाले पण आहेत, एकविराचे मसाले ह्यांनी बनवून ठेवलेले. घरगुती मसाले, घरगुती म्हणजे यांनी ह्यांच्या प्रमाणात बनवलेले मसाले, ह्यांच्या प्रमाणाने बनवलेले. हा मालवणी मसाला आहे. हा कसा किलो आहे, मालवणी मसाला 700 रुपये किलो आहे. बघा 700 रुपये किलो आहे एकविरामध्ये. बाजूचा आहे तो काश्मीरी मिरची पावडर, मिरची पावडर आहे तो. ही फक्त काश्मीरी मिरची पावडर. आणि घाटी मसाला कसा आहे, घाटी मसाला आहे ना 500 रुपये किलो आहे घाटी. बघा घाटी मसाला आहे 500 रुपये किलो. आणि हे प्रत्येक दुकानाचं प्रमाण हे वेगळं असतं. म्हणजे तुम्ही एका दुकानात जर रेट ऐकाल आणि दुसऱ्या दुकानात जाल तर तिकडे रेट वेगळे असतील. प्रत्येक दुकानाचे गरम मसाला टाकण्याची पद्धत, किती गरम मसाला टाकतो, काय मसाला बनवतो ते वेगळं असतं. त्यामुळे ते रेटमध्ये कम्पेअर नका करू, मसाला बघा आणि मग तुम्हाला कळेल रेट कमी जास्त काय आहेत ते. कारण तुम्ही स्वतःचा घरी मसाला बनवायला घेतलात ना 800 रुपये किलोपर्यंत पण मसाला जातो. आणि तुम्ही बघितलं असेल आपल्या लालबाग मसाला मार्केटच्या व्हिडिओमध्ये 850 ते 900 रुपयाला मसाला पडतोय किलो. आणि इथं तुम्हाला 700 रुपये किलोचा मसाला आहे. म्हणजे फरक असतो प्रत्येक ठिकाणचा. तर काय फरक असतो तुम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला यायला लागेल इकडे, एकदा मसाला बनवून घेऊन जायला लागेल, मग तुम्हाला कळेल काय फरक आहे तो. इकडे बघा आपल्याला दिसतोय स्पेशल मिसळ मसाला. हा कसा किलो आहे, मिसळ मसाला 300 रुपये पाव आहे. बघा 300 रुपये पाव किलो आहे, म्हणजे 1200 रुपये किलो आहे. पण स्पेशल मिसळवाळा मसाला आहे. जे मामलेदार मिसल मध्ये यूज होते ना, आमच्या इथे मामलेदार ठाण्यामध्ये सगळ्यात फेमस आहे. मामलेदार कोणाला माहिती नाही, हे रेसिपी ऑलमोस्ट सेमच आहे आमची. ऑलमोस्ट सेम आहे, त्यांच्या सारखी नाही पण ऑलमोस्ट सेम आहे. पण बनवून घेतला सेम होणार तुमचा. म्हणजे थोडं 19-20 होईल पण मामलेदारची चव येईल तुम्हाला. बघा हे सगळे रेडी मसाले पण आहेत. आणि बाकी हे बघा पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर, काश्मीरी सर्व तुम्हाला मिळेल इथे. आणि गरम मसाले तर बऱ्याच प्रकारचे असतात. 26 आयटम आहे गरम बघा 26 आयटम आहेत. आणि हे तर प्रत्येकाचे रेट आपण नाही विचारत, कारण ह्याच्यात काही 10 ग्रॅम लागतं, 5 ग्रॅम, 20 ग्रॅम असं लागतं. हां, त्यामुळे ते काही जास्त इफेक्ट नाही करत. पण दालचिनी कशी, दालचिनी असं नॉर्मल प्राइस आपण हे वाली राऊंडेबल बघितली ना दार्जिलिंगची, तर हे तुम्हाला ही दार्जिलिंगची, दार्जिलिंग ओके, तर हे तुम्हाला 150 रुपये पावनी पडेल. 150 रुपये पाव किलो, 600 रुपये किलो. आणि ही वाली दालचिनी बघायला गेले तर हे आपल्याला पडणार 120 रुपये. ही साऊथची आहे ना, साऊथ केरळाची आहे. केरळाची, हा केरळची आहे ही दालचिनी. 120 रुपये पाव किलो ही 120 रुपये पाव किलो, म्हणजे 480 रुपये किलो. ऑलमोस्ट चहाचे मसाल्यामध्ये जास्त यूज मध्ये, चहा मसाल्यामध्ये जास्त दार्जिलिंगचा. ओके, हे वाली दालचिनी आहे ना, हे आपलं मिरची प्लस गरम मसाला टाकायची असेल तर ही वापरतात मसाल्यासाठी. आणि बघा इथे हिंग आहे, याला मीरा हिंग म्हणतात बघा. आणि आता उघडल्या एवढा वास आला ना, जबरदस्त वास आला हिंगाचा. आणि मसाल्यामध्ये जास्त करून तुम्हाला मसाला टिकवायचा असेल ना भरपूर दिवस, तर हेच हिंग टाका, हे ब्लॅकवाला हिंग. आणि मसाल्यामध्ये कीड वगैरे पण नाही लागत आणि वर्षभर मसाला आपला एकसारखाच राहते ना, खराब नाही. पावडर झाल्यानंतर असं पॅकेट झाला ना पावडरची, त्याच्यावरती एक एक खडा पण ठेवला म्हणजे अख्खा वर्ष मसाला एकसारखा राहणार. आणि हे कसं आहे 10 ग्रॅम, हे 10 ग्रॅम 40 रुपये बघा. 40 रुपये एक तोळा, 10 ग्रॅम 40 रुपये. आता आपण बघितली ती सर्व ही मेन रोडवरची दुकान आहेत. पण याच्या आतमध्ये पण एक गल्ली पाठीमागे दिसते का, या आतमध्ये जायला इकडे पूर्ण ही मसाला गल्ली आहे. म्हणजे इथे भरपूर दुकानं आहेत मसाल्यांची, म्हणजे मिरच्यांची. आणि रोडवरती तर आहेच आहेत. ती आता आपण 2 बघितली ती. तर जरा आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये पण चेक करूया त्यांचे रेट्स वगैरे काय आहेत ते. आणि डंका वगैरे सर्व आतमध्येच आहेत, तेही बघूया जाऊन आतमध्ये. आणि बघा हे पूर्ण गल्ली आहे, ती मसाला गल्ली आहे. सर्व तुम्हाला लांबपर्यंत मिरच्याच दिसत असतील. हे बघा दोन्ही साईडला. हे जय महाराष्ट्र मसाला मार्ट
हे मसाला मार्केटच्या आतमध्ये गल्लीमध्ये आहे. आणि कशी आहे मिरची दादा? पांडे कशी आहे? 200 रुपये किलो. पण देठवाली देठवाली 200 रुपये किलो आणि देठा मोडलेली 220 रुपये किलो. बघा साहेब पांडे मिरची. लवंगी कशी? हे बघा लवंगी पण सेम 200 रुपये किलो. देठ मोडलेली घेतली तर 220 रुपये किलो. आणि ही बघा चांगली सुकलेली मिरची आहे. थोडंसं एखादं ऊन दाखवलं तरी काम होण्यासारखं आहे किंवा भाजून घेतली तरी काम होण्यासारखं आहे. बघा ही आहे बेडगी आणि ही पण आहे 200 रुपये किलो बेडगी मिरची. आणि ही पण देठवाली आणि सेम आहे. देठ काढलेली घेतली तर 220 रुपये किलो. हे रेशीम पट्टा कशा आहे मित्रा? रेशीम पट्टा 350 रुपये. बघा रेशीम पट्टा आहे 350 रुपये किलो. इकडे काश्मीरी मिरची आहे बघा 300 रुपये किलो काश्मीरी मिरची. आणि ही आहे तुमची शंकेश्वरी. ही कशी किलो आहे? 200 रुपये किलो. ही बघा शंकेश्वरी 200 रुपये किलो. बघा इकडे गोडाऊन आहे जय महाराष्ट्र मसाल्यांचं. आणि आपण आलो ती प्युअर शंकेश्वरी मिरची बघायला. प्युअर एकदम. कशी किलो आहे दादा? ही 600 रुपये किलो. किती? 600. हे बघा 600 रुपये किलो. एकदम प्युअर शंकेश्वरी म्हणजे नो मिक्सिंग. एक नंबरची ना? एक नंबर. आणि ह्या मार्केटमध्ये इथेच बघायला मिळाली मला. बाकी सहसा कुठे असेल की नाही डाऊटच आहे मला, कारण महाग आहे ना, कोण ठेवत नाही. ही शंकेश्वरी ना? हे डुप्लिकेट आहे. ही कशी किलो आहे? ही 200 रुपये किलो आणि ही 600 रुपये किलो. इकडे बघा हे गाठी हळद ना? ही कशी? गाठी हळद 200 रुपये. हे बघा 200 रुपये किलो गाठी हळद. हे आपला हे सेलमवाला. हे कसा? 220. आणि हे राजापुरी हे कसं? 200 रुपये. बघा राजापुरी 200 रुपये किलो. इंदोरी धने नवीनवाले ना? बघा नवीनवाले इंदोरी धने कसे आहे? 160 रुपये किलो. 160 रुपये किलो. नवीनवाले इंदोरी धने 160 रुपये किलो. मग ते जुनेवाले कसे आहेत? जुनेवाले 120. 120 रुपये किलो. बघा जुनेवाले 120 रुपये किलो. तर ह्याच मार्केटमध्ये ना आपल्याला रेटमध्ये पण व्हरायटी मिळते. ते फरक मिळतोय. आता क्वालिटी आपल्याला बघावी लागेल. बाकी फरक आणि ते सांगतात त्याप्रमाणे तर बघा फरक तर जाणवतो आपल्या रेटमध्ये. आणि बघा यांच्याकडे असे रेडी मसाले पण मिळतात. आता हे लाल तिखट ना? हे कसं आहे? हे 320 रुपये किलो. ते बघा 320 रुपये किलो. तिखा लाल. हे बघा हे काश्मीरी लाल आहे. हे कसं किलो आहे? 360 रुपये. बघा 360 रुपये किलो. आणि मालवणी मसाला आहे का? हे मालवणी. हा बघा हा आहे मालवणी मसाला. त्यांनी बनवून ठेवला रेडी. हा कसा किलो? 400 रुपये. फक्त 400 रुपये किलो. बघा कलर बघा 400 रुपये किलो मालवणी मसाला. आणि हे आहे आपलं खोबरं राजापूरचं. कसं ते? राजापूरचं 200 रुपये किलो. 200 रुपये किलो राजापुरी खोबरं. बाकी रेडी मसाले पण मिळतील. जय महाराष्ट्र मसाले खूप मोठी गल्ली आहे यांची जय महाराष्ट्र मसाल्यांची. हे दुकान आहे तिथे पुढे दुकान आहे त्याच्या आतमध्ये पूर्ण लाईन आहे. सगळे जय महाराष्ट्र मसालेच आहे. आता आपण मागे बघितलं तो जय महाराष्ट्र मसाला, पण हा आहे न्यू महाराष्ट्र मसाला मार्ट. थोडं आतमध्ये आलात तर न्यू महाराष्ट्र मसाला मार्ट. आणि इकडे पण मिरच्या वगैरे आहेत. आणि हे पहिले तर दिसतात धने. हे नवीनवाले इंदोरी धने कसे किलो आहे? 140 रुपये किलो. बघा 140 रुपये किलो नवीनवाले इंदोरी धने. आणि हे पण नवीनच आहेत ना? हे कसे किलो? दोन्ही एकच भाव 140 रुपये किलो. किलोचं नाही ते मसाल्यामध्ये टाकतात. हे धने जिरेची पूड बनवतात. ओके. हे धने जिरेच्या पूडसाठी हे वापरतात आणि हे मसाल्यांसाठी हे धने वापरतात. आणि हे पण 140 रुपये किलोच आहेत. आणि इकडे आपला गाठी हळद दिसतेच आहे. हे बघा हे कशी आहे? 180 रुपये किलो. हे बघा ही 180 रुपये किलो गाठी हळकुंड. आणि हे आहे ते आपलं राजापूरचं. राजापूर ही शेलम. हे बघा हे राजापूर कसं? राजापूर 200 रुपये किलो. शेलम 220 रुपये किलो. बघा राजापूर 200 रुपये आणि सेलम घेतला तर 220 रुपये किलो. हे बघा हे रेशीम पट्टा कशी आहे किलो? रेशम पट्टा 350 रुपये. बघा रेशीम पट्टा 350 रुपये किलो. हे लवंगी कशी? 220 रुपये किलो. बघा लवंगी आहे 220 रुपये किलो. आणि सर्व देठ काढलेले आहेत. तुम्हाला असं देठ काढायचं वगैरे काही काम नाही. आणि सगळ्यात जास्त लागणारी ती आपली पांडे पटना मिरची कशी किलो? 200 रुपये. हे बघा 200 रुपये किलो. आणि ही आहे ती आपली काश्मीरी कलरसाठी वापरलेली कशी किलो? 300 रुपये किलो. आहे बघा 300 रुपये किलो. आणि ही आपली बेडगी आहे ना? बेडगी 200 रुपये किलो. ही आहे शंकेश्वरी. ही कशी? ही बघा ही 250 रुपये किलो आहे शंकेश्वरी मिरची. आणि ही आहे ती हां ही बघा ही काश्मीरी मिरची आहे सेकंड क्वालिटी. पहिली क्वालिटी होती ती 300 रुपये किलो आणि सेकंड क्वालिटी आहे 250 रुपये किलो. जे तुम्हाला सर्व मसाला बनवून मिळेल.
यांच्या प्रमाणात पण मिळेल, स्वतःच्या प्रमाणात पण मिळेल, दोन्ही प्रमाणात पोळी, मिळेल. मालवणी सगळ्या प्रकारचे मसाले बनवले. हे खोबरं कसं आहे मित्र? 220 रुपये किलो. राजापूरचं खोबरं आहे 220 रुपये किलो. आणि इथे रेडी मसाले आहेत. मालवणी मसाला कसा आहे? 600 रुपये किलो. हा बघा, हा मालवणी मसाला आहे 600 रुपये किलो. आणि आगरी कसा? 400 रुपये किलो आगरी मसाला. आणि घाटी मसाला हा कसा किलो आहे? बघा, घाटी मसाला आहे 400 रुपये किलो. आणि बघा हे न्यू महाराष्ट्र मसाला, इथे नंबर आहे बघा. बघा हे नंबर आहे आणि गाळा नंबर 18 आहे. खाली ॲड्रेस पण आहे. ॲड्रेस पण बघून या मार्केटचा. महात्मा फुले मच्छी मार्केटच्या बाजूला, मोहम्मद अली रोड, ठाणे. मोहम्मद अली रोड ठाण्यामध्ये पण आहे. हे बघा, इकडे आहे किंग मसाला. हे बघा, इकडे मिरची आहे. ही आहे आपली पांडे पटना. कशी आहे? 200 रुपये किलो. खूप स्वस्ती. मार्केटमध्ये सध्या हाच रेट आहे पांडेचा, 200 रुपये किलो. ही लवंगी आहे. लवंगी पण 200 रुपये. पण ही कोल्हापूरची नाही आहे, ही रेग्युलर लवंगी आहे. हे बघा, इकडे आहे कोल्हापूरची लवंगी. 240 रुपये. 240 रुपये किलो. आणि बघा आपले बुवा भेटलेले आहेत. कुठलं गाव कोण तुमचं? रायगड मानगाव. रामकृष्ण हरी किंग मसाल्यामध्ये तुमचं स्वागत आहे. हे काश्मीरी मिरची आहे. आणि ही काश्मीरी, ही कशी किलो आहे? ही काश्मीरी कर्नाटकची आहे, तर ही 300 रुपये. 300 रुपये. काश्मीरी म्हणतात पण आहे कर्नाटकची. आणि याच्यामध्ये कसं आहे ना, गुजरातची आहे ती 250 रुपये, 220 रुपयाला. बघा, काश्मीरीच्या नावाने गुजरातमधनं पण येते, कर्नाटकमधनं पण येते. पण कर्नाटकची ओरिजिनल असतात. आणि काय आहे ना, मिरच्या मेनली कर्नाटकच्याच मसाल्यासाठी सगळ्यात उत्तम मिरच्या असतात. हे आपल्याला आता हे 2-3 मार्केट नंतर जाणवलेलं आहे. आणि मी काही दुकानांमध्ये बघितलेलं आहे, म्हणजे स्वतः, की काही लोकांनी ना असे सॅम्पल ठेवलेले आहेत, कर्नाटक मसाला आणि गुजरात मसाला, आणि त्यांनी कलरमध्ये फरक पण सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं जर मिरची घेताय ते तुम्हाला सांगतील गुजरात कर्नाटकची, तुम्हाला वाटेल स्वस्त आहे, गुजरात मिरच्या स्वस्त पडतात त्याचाच बनवाल, नंतर मसाला फेडअप झाला तर त्यांची गॅरंटी नाही. आपली बेडगी कर्नाटक बेडगी. आता याच्यामध्ये बघा एक अन्नीगिरी असते बघा. हा बघा, अन्नीगिरी पण आहे. ही बघा, अन्नीगिरी थोडी वेगळी येते ना. अन्नीगिरी म्हणजे एकदम एक नंबर क्वालिटी. हे बघा बेडगी. अशी चुरमुरी आणि किती डार्क आहे बघा. ही कलर बघा, कलर मध्ये फरक आहे. हे बघा कलर बघा तुम्ही, डार्क बघा आणि हे बघा लाईट आहे. हे बघा, लगेच समजेल तुम्हाला. हा, रुद्राक्ष कलर वाली आहे ना, ती घ्यायची. रुद्राक्षचे डॉट बघा त्याच्यामध्ये. हा, हे बघा, हे बघा, ह्याच्यामध्ये आहे ना रुद्राक्षचे डॉट डॉट्स असे दिसणार ना. तिला ही प्युअर अन्नीगिरी मिरची. आणि हिने मसाला एक नंबर बनणार आणि टिकणार पण. काही होणार नाही मसाल्याच्या कलरला, म्हणून थोडं 2 रुपये महाग होईल, पण मसाला एक नंबर बनणार. हे बघा, हे बघा, ही मिरची अन्नीगिरी कशी किलो आहे? हे येणार 320 रुपये. बघा, 320 रुपये किलो. आता ही मिरची तुम्हाला ना मार्च एप्रिल मध्ये तुम्हाला 400-450 रुपये. जशी काश्मीरी रेट वाढेल. गेल्या वर्षी कशी 700-700 ला होती, या वर्षी खूप सस्ती आहे. स्वस्त आहे नाही, मिरची यावेळेला खूप स्वस्त आहे. खूप आलेला, खूप माल आलेला आहे. आणि ही कशी आहे किलो? नॉर्मल वाली आपली 220 रुपये. 220 रुपये. फरक बघा, 350 आणि 220 फरक आहे. असं आहे. ही रायचूरची शंकेश्वरी बोलतात तिला. ही कशी शंकेश्वरी? शंकेश्वरी 240. बघा, 240 रुपये किलो आहे. हे बघा, इकडे तुम्हाला असे रेडी मसाले पण मिळतात ना. बघा, रेडी मसाले पण आहेत आणि असे पावडर पण आहे, कुटलेली दळलेली पावडर पण. आणि बघा, इकडे धने आहेत, जे आपलं गरम मसाल्यामध्ये सगळ्यात जास्त लागणारा आयटम धने. तर गावठी धने बघा, त्याला गावठी धने. कसे ते गावठी धने? गावठी धने 140 रुपये. हे बघा, 140 रुपये. आणि मसाल्यामध्ये मेनली हेच वापरतात ना, गावठी धने. 140 रुपये किलो. आणि हे इंदुरी साठी पाहिजे असेल ना, तर हे इंदुरी धने 3 आहेत बघा. याच्यामध्ये बघा 160 आहे, ते 200 आणि 220 आहे. 220. हां, हे सर्व ग्रीन वाले इंदोरी धने. हे नवीन वाले आहेत ना सगळं? गुजराती लोक म्हणजे त्यांना धने पावडर मिक्सी बनवतात ना. हां हां. त्याच्यासाठी ते लोक धने जास्त होतात. याच्यामध्ये अजूनही बारीक येतात, पण ते होळीनंतर येणार. ओके, होळीनंतर अजून येतील होळी. येणार. बघा, होळीनंतर अजून चांगले धने येणार आहेत. एकदम बारीक धानी बोलतात तिला, धानी. ओके. बघा, हे सगळे आयटम मिळतात. गरम मसाल्यामध्ये तर सगळे आयटम आहेत. तर त्याच्या सगळ्यांचे रेट मी तुम्हाला दाखवत नाही, कारण हे थोडे कमी प्रमाणात लागतात. 10-20 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम. काय काय ठिकाणी बघा, हे काळा जिरा वगैरे कोणाला भेटत नाही. लक्षात आलं का? हा कसा आहे काळा जिरा दादा? काळा जिरा आपल्याकडे आहे ना 100 ग्रॅमचा 120 रुपये. 120 रुपये. डायबिटीससाठी वगैरे खातात. ओके. वाढतो त्यासाठी खातात. तर लोक डायबिटीससाठी चांगला जिरा 120 रुपये 100 ग्रॅम. 100. कुणाला होतो कप झालेला असतो, ते गरम पाण्यामध्ये उकळून जसे चहा पितो ना आपण, तसा प्यायचा. ते हे आहे किंग मसाला सेंटर. बाजूला हा नंबर आहे बघा, नंबर बघा. आणि इकडे येऊ शकता तुम्ही.
हे आहे संजेरी मसाला, काळा नंबर 92. आणि इकडे तुम्हाला रेडी मसाले पण मिळतात बघा. हा स्पेशल घाटी कसा दादा? 400 बघा 400 रुपये किलो. आणि मालवणी 400 रुपये किलो आहे, 500 रुपये किलो आहे. 400 रुपये 600 रुपये किलो आहे मालवणी मसाला. तुम्ही खाल तसा क्वालिटीवरती आहे. बाकी स्पेशल चायचा मसाला पण आहे. आणि हिंगा कसा आहे ते? हिंग 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. गर्दी बघा किती आहे लोकांची, भरलेलं आहे, फुल गर्दी आहे इकडे. आणि इकडे बघा आपल्याला एक वेगळा आयटम दिसला, म्हणजे मिरच्याच्या बिया आहेत. वेगळं असं काय नाही, पण मिरच्यांच्या बिया आहेत आणि ह्या पण मसाल्यामध्ये वापरतात, आगरी मसाल्यामध्ये. आणि हे कसं तुम्ही किलो देता? हा 200 रुपये किलो. हे बघा 200 रुपये किलो. बरं हे काय कुठल्या स्पेशल एका मिरचीचे नाही आहेत, हे सगळ्या मिरच्यांचे मिळून आहेत ते बी. म्हणजे साफ करताना जे बिया पडतात ना त्या जमा केलेल्या आहेत आणि ह्या पण वापरल्या जातात आगरी मसाल्यामध्ये. 200 रुपये किलो. आणि बघा इकडे मिरच्याच मिरच्या, सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. आणि सध्या ही काश्मीरी कशी आहे? कशी आहे? 250 रुपये किलो. बघा काश्मीरी 250 रुपये किलो आहे. आणि इकडे गर्दी बघा ना किती आहे यांच्याकडे मसाले घ्यायला, फुल मसाल्यांची गर्दी. आणि बाजूला तिकडे चक्की आहे मसाला दळायची, त्यामुळे आवाज खूप आहे, आवाज कमी येतो असेल आपला. ही लवंगी कशी आहे? लवंगी 200 रुपये किलो. आणि ही पटना बघा, पटना पण 200 रुपये किलो आहे. पण तुम्हाला ही ना एक तर भाजावी लागेल किंवा चांगली सुकवावी लागेल, लवंगी पण आणि पटना पण. आणि भाजून वगैरे मिळते तिकडे, पण ते तुम्हाला करून घ्यावं लागेल. आणि बेडगी कशी आहे? 200 रुपये. बघा म्हणजे ती पण 200, ही पण 200, ही लवंगी पण 200 आणि ही 250 काश्मीरी. या 4च मिरच्या मेन आपल्याला लागतात आपल्या मसाल्यासाठी. बाकी इथे संकेश्वरी आहे. ही कशी संकेश्वरी? 200 रुपये किलो. ही ना, ही बघा संकेश्वरी 200 रुपये किलो. संजेरी मसाला नंबर पण तुम्हाला इकडे दिसत असेल, हा बघा नंबर, संजेरी मसाला. इकडे आहेत त्या या चक्की, मसाला दळायच्या चक्कीच म्हणावी लागेल, घरी दळून मिळतो मसाला. ते कुठून मिळत नाही, इकडे फक्त दळून दिला जातो मसाला. आणि ही आहे मिरच्या भाजायची मशीन. बघा मिरच्या भाजल्या जातात. ते हळद, हे बघा इथे हळद दळतायत. दुसरा राऊंड चालू आहे दळायचा हळदीचा. आपला आवाज खूप कमी येत असेल कारण मशीनचा आवाज जास्त आहे, तर काही दळली जाते मिरची. काही दळून घ्या 30 रुपये किलो. आणि वेळ बघा सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत. काही दळून घ्या. हे आहे विजय मसाला मिल. तर हे असं होतं आपलं ठाण्याचं मसाला मार्केट. मी आता बघितलं पूर्ण मसाला मार्केटमध्ये आपण फिरलो, मिरच्यांचे रेट जाणून घेतले, सोबत धने, जिरे, बडीशेप, शक्य होतं त्या सर्व गोष्टींचा रेट जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला, स्पेशली मिरच्यांचा, कारण मेन मिरच्या असतात मसाल्यामध्ये. तर रेट खूप कमी झालेले आहेत मिरच्यांचे. आता होळीपर्यंत तरी हेच रेट असतील, पण मला वाटतं एप्रिलमध्ये थोडंसं स्लाइटली वाढलं तर वाढेल, काश्मीरी मिरची म्हणा किंवा बेडगी मिरचीचे. बाकी तर नॉर्मली सेमच राहील. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आपला ठाणे मसाला मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.